Hello friends, welcome to Gnandeep Academy. We are going to start a series on articles. आपण आर्टिकल्स वर एक सिरीज सुरू करतोय. यामध्ये मी इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधले सगळे आर्टिकल्स तुम्हाला वन बाय वन सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे. चला सुरू करूया. त्यातील पहिलं महत्त्वाचं आर्टिकल आहे, पहिलं आर्टिकल आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधलं फर्स्ट आर्टिकल. आता लक्षात कसं ठेवायचं, मला सांगा, तुम्ही कोणाला जरी भेटायला गेलात तर भेटल्या तुम्ही लगेच विषयाला हात घालता की तुम्ही नाव विचारता? सेम आपण काय करतो, नाव विचारतो. मग सेम आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनची जी सुरुवात आहे, जर पहिलं आर्टिकल आहे याची सुरुवात कुठनं होते? याची सुरुवात होते आपल्या देशाचं नाव, नेम अँड टेरिटरी. टेरिटरी म्हणजे काय की आपलं क्षेत्र किती आहे त्याच्याबद्दल, प्रक्षेत्र. सो बेसिकली फर्स्ट आर्टिकल काय आहे? इट इज अबाउट नेम अँड टेरिटरी ऑफ युनियन. म्हणजे आपल्या देशाला काय म्हणलेलं आहे? युनियन म्हणलेलं आहे. आता युनियन का म्हणलं हे आपण सगळं डिटेल समजून घेणार आहोत या सगळ्या 365 आर्टिकल्स मध्ये. माझा प्रयत्न हा असेल की प्रत्येक आर्टिकल कमीत कमी वेळामध्ये मुद्देसूद पद्धतीने तुम्हाला कसं सांगता येईल हा माझा प्रयत्न असेल. आर्टिकल 1 कशाबद्दल आहे? आपल्या देशाचं नाव काय आहे आणि आपल्या देशाची टेरिटरी कुठपर्यंत आहे याच्याबद्दलचं आर्टिकल 1 आहे. क्लिअर? चला पुढे जाऊया. मग या आर्टिकल मधला पहिला क्लॉज लक्षात घ्या. आर्टिकल मध्ये काय असतात, जे पॉइंट असतात यांना आपण क्लॉज असं म्हणतो. पहिला क्लॉज काय आहे? भारताचं नाव सांगितलंय. सो इथं नाव काय आहे? इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजे पहा, 3 महत्वाच्या गोष्टी क्लिअर होतात. पहिली गोष्ट काय होते? भारताचं नाव काय आहे. तर या ठिकाणी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये भारताचं नाव देताना जे ट्रेडिशनल नाव आहे भारत हे सुद्धा दिलेलं आहे. सोबत जे मॉडर्न नेम आहे इंडिया, दोन्ही सुद्धा नाव दिलेले आहे. सो टेक्निकली लक्षात घ्या, कॉन्स्टिट्यूशनली इंडिया विल हॅव 2 नेम्स. मॉडर्न नेम विल बी इंडिया, ट्रेडिशनल नेम विल बी भारत. करेक्ट आहे? आता यासोबत काय सांगितलेलं आहे? इंडिया म्हणजेच भारत काय आहे? तर हे युनियन ऑफ स्टेट्स असणार आहे. युनियन ऑफ स्टेट्स हे काय सांगतं माहितीये का? हे सांगतं भारत काय आहे? राज्यांचा संघ आहे. युनियन ऑफ स्टेट्स म्हणजे काय? राज्यांचा संघ. पक्क लक्षात घ्या, भारत हा युनियन ऑफ स्टेट्स आहे, राज्यांचा संघ आहे. भारत काय नाहीये? भारत फेडरेशन ऑफ स्टेट्स नाहीये. पक्क लक्षात घ्या, भारत फेडरेशन ऑफ स्टेट्स नाहीये म्हणजे भारत काय नाहीये? संघ राज्य नाहीये. 2 वाक्य लक्षात घ्या. सो पहिला पॉइंट, भारताचं नाव कळतं, टेरिटरी कळते, आणि तिसरी गोष्ट आपली पॉलिटिकल सेटअप कसं आहे कळतं. तर आपलं पॉलिटिकल सेटअप कोणत्या प्रकारचं आहे? भारत हा एक युनियन ऑफ स्टेट्स आहे, फेडरेशन ऑफ स्टेट्स नाहीये. म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ आहे, संघ राज्य नाही. हा पहिला क्लॉज सांगतो. दुसरा क्लॉज काय सांगतो? मग हे जे स्टेट्स आणि टेरिटरीज जे भारतामधले आहेत हे कुठं दिलेले असतील? तर हे आपल्या कॉन्स्टिट्यूशन जे पहिलं शेड्यूल आहे, फर्स्ट शेड्यूल, ज्याला आपण पहिलं परिशिष्ट असं म्हणतो, या फर्स्ट शेड्यूल मध्ये भारताचं नाव, त्याची टेरिटरी या सगळ्यांचा उल्लेख, त्यांचं नाव, त्यांचा क्षेत्रीय विस्तार हा आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या फर्स्ट शेड्यूल मध्ये दिलेला असणार आहे. क्लिअर? आता पुढे जाऊया आपण. मग त्यांनी पुढे सांगितलेलं की जी टेरिटरी आहे, बरोबर आहे, टेरिटरी म्हणजे काय? आपलं प्रक्षेत्र. इंडियाच्या टेरिटरीमध्ये काय काय येणार आहे? तर टेरिटरी ऑफ इंडिया विल इन्क्लूड टेरिटरीज ऑफ दी स्टेट, राज्यांचं प्रक्षेत्र. त्यानंतर युनियन टेरिटरीज म्हणजे काय? केंद्रशासित प्रदेश, जे संविधानाच्या फर्स्ट शेड्यूल मध्ये दिलेले आहेत. आणि तिसरं काय येईल? सच अदर टेरिटरीज ऍज मे बी अक्वायर्ड, म्हणजे जे सगळे भूप्रदेश आपण अक्वायर करणार आहोत, जिंकणार आहोत, हे सगळं आपल्या टेरिटरीमध्ये येतं. सो बेसिकली लक्षात घ्या, हा जो वर्ड आहे टेरिटरी, हा शब्द खूप मोठा आहे. टेरिटरीमध्ये काय येतं? आपल्या देशातील सर्व राज्य येतात, आपल्या देशातील सर्व केंद्रशासित प्रदेश येतात, युनियन टेरिटरीज येतात, आणि आपण जे सगळे भूप्रदेश अक्वायर करणार आहोत हे सगळेच्या सगळे टेरिटरीमध्ये येतात. इथे एक ऍडिशनल पॉइंट मला तुम्हाला सांगायचा आहे, लक्षात घ्या. युनियन ऑफ स्टेट्स हा जो शब्द आहे, युनियन ऑफ स्टेट्स, यामध्ये काय येतं? यामध्ये फक्त स्टेट्स येतात. लक्षात घ्या, फक्त राज्य येतात. म्हणजे जेव्हा मी म्हणतो युनियन ऑफ स्टेट्स, त्यामुळे फक्त आणि फक्त राज्य येतात. मात्र जेव्हा मी म्हणतो टेरिटरी ऑफ इंडिया, टेरिटरी, बरोबर आहे, तर टेरिटरी ऑफ इंडिया मध्ये 3 महत्वाचे घटक येतात. पहिला आहे, यामध्ये सर्व स्टेट्स येतात.
दुसरं, यामध्ये सगळ्या युनियन टेरिटरीज येतात. आणि तिसरं, आपण अक्वायर केलेल्या सर्वच्या सर्व टेरिटरीज या टेरिटरीमध्ये येतात. म्हणजे आपल्याला काय कन्क्लुजन मिळतं? कन्क्लुजन लक्षात घ्या, इथं पक्क लक्षात घ्या. टेरिटरी ऑफ इंडिया काय आहे? टेरिटरी ऑफ इंडिया हा जो शब्द आहे इज लार्जर दॅन युनियन ऑफ इंडिया. पक्क लक्षात घ्या, टेरिटरी ऑफ इंडिया इज लार्जर दॅन युनियन ऑफ इंडिया. होप तुम्हाला पहिलं आर्टिकल कळलेलं असेल. तुमच्या ज्या सूचना असतील सगळ्या असतील त्या सगळ्याच्या सगळ्या मला कळवा. मी सर्वच्या सर्व 300+ आर्टिकल्स जसे कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेले जसेला तसे या ठिकाणी डिस्कस करणार आहे. सर्वांना शुभेच्छा.